गुरुपौर्णिमा हा आपल्या सनातन धर्मामध्ये पर्वकाळ समजला जातो. महर्षी व्यासांचा या दिवशी जन्म असल्यामुळे प्रथम आपण त्यांना वंदन करतो. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय हा प्रदीपा. भगवान व्यासाने जे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार मानला जातात त्यांनी सामान्य जनांच्यासाठी जो भगवत भक्तीचा मार्ग खुला केला. अनेक प्रकारचे धर्मग्रंथ त्यांनी लिहिले आणि ज्याद्वारे अज्ञानी जीवांना ज्ञानाचा प्रकाश प्रगट करून त्यांना सन्मार्गाला लावलं. त्यांची मुक्तीपर्यंतची गती व्यासाने त्यांच्या ग्रंथातून करून दिली. त्या व्यास ऋषींचं या दिवशी आपण स्मरण करतो. भगवान व्यासांच्या कृपाशीर्वादानं आपल्या असंख्य जीवांचा उद्धार झालेला आहे. वेदांचं व्यवस्थित पद्धतीनं विश्लेषण करून विभागवार त्याची जी त्यांनी मांडणी करून दाखवली ती अलौकिकच आहे. तर भगवान व्यासांचं आपण ह्या दिवशी स्मरण करतो. आपल्या सर्व गुरुपीठांचं या दिवशी स्मरण करतो. गुरूंच्या आश्रमात जाऊन गुरूंची पूजा करणं, त्यांची अर्चना करणं, त्यांचं स्तुतिगान करणं, त्यांना वस्त्र अन्न पदार्थ हे अर्पण करणं, दक्षिणा अर्पण करणं हा आपला एक कर्तव्याचा भाग आपण मानतो. आणि गुरुपौर्णिमेला अशा पद्धतीने आपण हा दिवस साजरा करतो. मुख्य गुरुपौर्णिमेला जे गुरूंचं ज्ञान आहे त्याचं स्मरण करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये दत्तभक्तांच्यामध्ये गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा अत्यंत लोकप्रिय आहे. गुरूंचं ध्यान कसं करावं, गुरूंची पूजा कसं करावी, गुरूंचं आराधना कशी करावी याविषयीचं जे विश्लेषण आहे हे नामधारक आणि सिद्धमुनी यांच्या दोघांच्या कथाकथनातनं नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद वल्लभ यांच्या जीवनचरित्राचं अत्यंत गूढगम्य असं जे भाग आहे तो भक्तांचा उद्धार कसा त्यांनी केला आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं भक्तांनी अतुलनीय कार्य कशी केली ह्याचं वर्णन करणारा हा महाग्रंथ आहे. तर ह्या ग्रंथाचं जे वर्णन आहे रसाळवाणीनं सांगितलेलं आहे ह्या दोघांनी ते आपल्यावरती केलेली कृपाच आहे ऋषींचं. कारण आपल्या संपूर्ण मानवी जीवनावरती वेदांच्या मताप्रमाणे 3 प्रकारचे ऋण असतात. एक ऋण जे आहे ते देवऋण मानलं जातं, दुसरं ऋण आहे हे पितृऋण आणि तिसरं ऋण आहे ऋषीऋण. ऋषीऋण जे आहे त्यातलं पितृऋण म्हणजे आपल्या वाडवडिलांचं आणि देवऋण म्हणजे आपल्या देवता कुलदेवता किंवा सगळ्याचे देवता आहेत त्यांचं ऋण. तर त्या लोकांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला हा जन्म प्राप्त होतो. तर पितृऋणामध्ये म्हणजे काय की आपले पहिले जे गुरु आहेत शास्त्रांच्या मताप्रमाणे आपले आईवडील असतात. आईवडिलांच्यामुळंच आपल्याला जे चांगले दिवस दिसतात, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, जगायचं कसं हे जे ज्ञान प्राप्त आहे ते आपल्या आईवडिलांच्यापासून मिळतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथम आईवडिलांची पूजा करावी, त्यांना वंदन करावं. दुसरं जे मी सांगितलं की ऋषी ऋण आहेत. तर ऋषींनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. जे आत्ता मी म्हणालो की व्यासमहर्षींनी अनेकानेक ग्रंथ लिहिले. तसं अनेक महापुरुषांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा अशा अनेक महाग्रंथ लिहून ठेवलेत की ज्यामुळे जगाचा उद्धार व्हावा, दुःखातून त्यांना मुक्त व्हावं. तर हे सगळे ग्रंथ आपल्याला काय शिकवतात तर गुरूंची भक्ती केल्यानंतर आपली सगळी दैन्य दूर होतात, दैन्य नष्ट होतं, दारिद्र्य नष्ट होतं आणि सुखाची प्राप्ती होती हे सांगणारे हे सगळे धर्मग्रंथ आहेत. गुरु हे परमात्मा आहेत. गुरुरेव परब्रह्म, हे गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. तर का परब्रह्म आहे? कारण हे तिन्ही गुरु जे आहेत हे ब्रह्मा विष्णू महेश, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हे 3 गुरु जे आहेत ही गुरुपीठ आहेत. तसे आपले जे सद्गुरू आहेत हे 3 शक्तींचंच मिश्रण आहे. दत्तात्रेय म्हणजे काय ब्रह्मा विष्णू महेशांचाच अवतार मानला जातो. नरसिंह सरस्वती असतील, स्वामी समर्थ असतील किंवा श्रीपाद वल्लभ असतील असे जे महागुरू आपल्या इथं प्रकट होतात हे कशासाठी प्रकट होतात तर भक्तांची जी असंख्य कर्म आहेत, अनेकानेक पाप कर्म असतात त्याचा भार आपल्या डोक्यावर घेतात आणि भक्ताला मुक्तीचा रस्ता देतात, त्या दुःखातनं त्याला दूर करतात. त्यामुळे जे निष्ठेनं गुरुभक्ती करतात त्यांना दैन्य कधी प्राप्त होऊ शकत नाही, दारिद्र्य कधी प्राप्त होऊ शकत नाही असं गुरुचरित्राचं सांगणं आहे. गुरुचरित्र कामधेनू का हिंडावे रानो रानो, जी आपल्याला जीवनामध्ये भटकंती प्राप्त होती ती भटकंती कशानं दूर होईल तर गुरूंच्या भक्तीनं प्राप्त होईल असं गुरुचरित्राचं सिद्धांत आहे. तर त्यामध्ये 52 अध्याय आहेत ह्या ग्रंथामध्ये आणि ह्या 52 अध्यायामध्ये
गुरूंचं ध्यान कसं करावं, गुरूंचं पूजन कसं करावं, गुरूंची आराधना कशी करावी, गुरूंच्यापासून ज्ञान कसं घ्यावं भक्तांनी, ह्याचं अत्यंत विस्तृत असं विश्लेषण आहे. ते अत्यंत रसाळ वाणीमध्ये केले गेलेलं आहे. तर ह्यामध्ये संदीपकाचं जे आख्यान सांगितलं दुसऱ्या अध्यायात, एकंदर सगळ्याच अध्यायामध्ये गुरूंची भक्ती कशी करावी सांगितलेली आहे. त्यातलं संदीपन आख्यान जे आहे, जे कलीला ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे की वेदधर्म नावाचे जे ह्या गुरु असतात संदीपकाचे, ते अत्यंत ज्यावेळेला आजारी पडतात, ते ज्या ठिकाणी कुठे वेधशाळेत ते शिकवत असतात त्याला ज्ञान, त्यावेळेला ते काय म्हणतात, मी अनेक वर्ष तप केलेलं आहे आणि आता माझा जो काही भार उरलेला आहे, तो पापांचा भार जो आहे हा मला माझ्या देहावरती घ्यायचा आहे, तर माझी सेवा करायला कोण तयार आहे. त्यावेळेला संदीपक काय म्हणतो की मी तयार आहे. तर ते म्हणतात ते फार कठीण आहे, कारण हा 21 वर्षाचा कालावधी असेल आणि ह्यामध्ये माझ्या शरीराला कुष्ठ आदी भयंकर रोग होतील आणि ज्या माझ्या पूर्वपापानं, आणि त्या पापाचं तुला सेवा करावी लागेल. गुरु भक्ती करणं, गुरु सेवा करणं फार कठीण आहे. संदीपक म्हणतो मी तयार आहे. आणि ते दोघंही काशी विश्वेश्वराच्या पूजेसाठी काशीला जातात आणि काशीच्या एका मणकर्णिका घाटापाशी राहून हा संदीपक आपल्या गुरूंची अनेक प्रकारे सेवा करत असतो. गुरूंच्यावरती नितांत श्रद्धा असते. तो गुरूंना साक्षात काशी विश्वेश्वरांचा अवतार मानत असतो. त्यामुळं त्याला अनेक ज्यावेळेला गुरूंना आपल्या पूर्वप्रारब्धाची जी भोग त्यांच्या शरीरावर येतात, त्यांना कुष्ठ होतं, त्यांची दृष्टी जाते आणि ते सारखे चिडचिडचिड करत असतात. आणि हा जो संदीपक मुलगा असतो हा गावातनं भिक्षा मागून आणून त्यांना देत असतो. तर काही वेळा त्यांना ती आवडते, काही वेळा ती आवडत नाही, ती फेकून देतात. अनेक प्रकारे त्याची चिडचिड करतात. तो त्यांची वस्त्र धुवून आणून देत असतो, त्यांच्या अनेक प्रकारे सेवा करतो. तर असं करता करता एक दिवस भगवान शंकर तिथं त्याला प्रगट होतात आणि त्या संदीपकाला विचारतो तुला कोणता वर देऊ. तर तो म्हणतो मला कोणताही वर देऊ नका, मी माझ्या गुरूंना विचारतो. गुरूंना जाऊन विचारतो की तुम्हाला तुमच्या या दुःखातून दूर करू का. तर ते गुरु सांगतात अजिबात तसं सांगायचं नाही. तर तो भगवान शंकरांना सांगतो. मग भगवान म्हणतात तुला काय देऊ. तर तो म्हणतो मला काहीच नको, माझ्या गुरूंना काय नको तर मला पण काही नको. तर भगवान शंकर अदृश्य होतात. पुढे ते वैकुंठात विष्णूने ही गोष्ट करते, भगवान विष्णू पण प्रकट होतात. तर तो तिला विचारतात ह्या संदीपकाला तुला काय देऊ. तर तो म्हणतो माझी गुरुभक्ती दृढ करून द्या. माझ्या गुरूंच्यावर मला अत्यंत दृढ भक्ती करायची आहे, तेच माझा परमात्मा आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. गुरु हे जे साक्षात परब्रह्माचं रूप आहे ते माझे गुरु आहेत. तर त्यांच्यावर मला नितांत श्रद्धा आहे, तर ती भक्ती माझी दृढ व्हावी असा आशीर्वाद द्या. तर विष्णू त्या गुरुभक्तीवरती अत्यंत संतुष्ट होतात. ते म्हणतात जे आईवडिलांची सेवा करतात, जे गुरूंची सेवा करतात, ती सर्व सेवा आम्हाला प्राप्त होत असते, प्रत्यक्ष परमात्म्याला प्राप्त होत असते. तुझी गुरुसेवा करतोस बाळा, हे आम्हालाच निश्चित प्राप्त होते. तुझी गुरुभक्ती जी आहे ती दृढ होईल असा आशीर्वाद देऊन भगवान विष्णू अंतर्धान होतात. हा संदीपक गुरूंना जाऊन ही कथा सांगतो. त्यावेळेला गुरु पण अत्यंत संतुष्ट होतात. ते म्हणले तुझी धन्य आहे बाळा, की ह्यापुढं तुझी आठवण लोक काढत राहतील, आता जशी मी तुमच्यासमोर काढतोय तशी. त्यानंतर गुरूंचा सगळा रोग हे अदृश्य होतो, त्यांना पुनर्चांगला देह प्राप्त होतो. असं गुरुचरित्रात हे संदीपक आख्यान दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं गुरूंच्यावरती निष्ठा ठेवल्यानंतर हे सगळे ब्रह्मा विष्णूंचे क्रोधसुद्धा झाला तर गुरु तुमचं संरक्षण करू शकतात, असा गुरुचरित्राचा सिद्धांत आहे. गुरुचरित्रामध्ये एकंदर 52 अध्याय आहेत. त्यामध्ये गुरुगीता भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेला सुद्धा एक अध्याय येतो. तर असं विश्लेषणात्मक गुरूंच्या विषयी जे भजन कीर्तन सांगितलं आहे ते अत्यंत रसाळवाणीनं नामधारकाने सिद्धा ह्या संवादामध्ये आपल्याला उलगडतं. तर असं गुरुचरित्राचं आपण या दिवशी वाचन करावं. आपले जे गुरु असतील त्यांचं कथा, त्यांची कीर्तनं आपण गावीत. माझे गुरु जे आहेत हे गीताबारचे आहेत. तर त्यांचं जे चरित्र आहे ते मी थोडक्यात सांगतो की ते सुद्धा फार विलक्षण असं चरित्र आहे. माझ्या गुरूंचं चरित्र असं आहे की त्या ग्रंथाचं नाव आहे पावन पुण्य चरित्र. आणि हे जे चरित्र आहे हे 3 जन्माचं चरित्र लिहिलं गेलेलं आहे. हे पावन पुण्य चरित्र जे आहे हे त्यांच्या 3 जन्मापूर्वी ते कर्णप्रयाग ह्या गावामध्ये ज्या उत्तराखंडात आहे तिथं कुठेतरी जंगलामध्ये हे महात्मे राहत असतात. त्यांचं जे अवधूत हे पहिलं नाव आहे आणि त्यांच्याकडं श्री मुनी नावाचा हा शिष्य राहत असतो. तर त्या मुनी त्या ह्या महाराजांच्याकडं, ज्या अवधूत महाराजांच्याकडे राहत असताना त्यांच्याकडं
त्यांची योगसिद्धी आणि शक्ती बघून तो त्यांची अपार सेवा करत असतो. त्या मनात असते की आपल्याला अष्टमहासिद्धी प्रकट व्हाव्यात, आपल्याला मिळाव्यात, अशी तो इच्छा करून गुरूंची तो सेवा करत असतो. गुरु बघतात, गुरु वृद्ध असतात, ते बघतात की आपल्या शिष्याच्या मनात ही इच्छा आहे की आपल्याला सगळ्या सिद्धी प्राप्त व्हाव्यात. तर त्याच्या गुरु डोक्यावरती हात ठेवतात आणि त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. तर त्या सिद्धीच्या प्रभावानं हा काय करतो, थोड्या दिवसानं तो तिथनं निघून जातो. त्याच्या सिद्धी जशा जशा त्याला प्राप्त होतात तसं, आणि तो केदारनाथवरती तिकडच्या परिसरात जाऊन राहतो, गंगोत्री त्या परिसरात. आणि मग तो गुरूंना विसरून जातो. आणि 21 वर्षानंतर जवळजवळ त्याला लक्षात येतं की त्याची जेव्हा सिद्धींची शक्ती कमी व्हायला लागते तेव्हा त्याला लक्षात येतं की आपल्यातनं मोठा अपराध झाला, आपण गुरूंना वृद्धापकाळी सोडून आपण इकडे निघून आलेलो आहे. त्यावेळेला मग तो परत त्या जागेवर जातो कर्णप्रयागला, आणि तिथं बघतो त्या जंगलामध्ये काही नसतं, ती झोपडी पण नसती. तिथं जाणारे जे कोणी जे लोक असतात आसपासच्या जंगलात राहणारे, त्यातला एक जण त्याला सांगतो की हे 20-21 वर्षापूर्वीच ही जे महाराज होते तेही निवर्तले, त्यांची झोपडी पण हे नष्ट झाली, तो एक कोण भक्त होता तो पण निघून. तर त्यांनी सांगितलं तो भक्त मीच आहे. तर ते सांगितले गुरु त्यांनी सगळे गेले. तर त्याला इतकं दुःख होतं, तो मोठमोठ्यांदा रडायला लागतो. तर मग त्यावेळेला काय करतो, त्याच ठिकाणी तो बसून ध्यान लावतो आणि आपल्या गुरूंनी ज्या योगसिद्धी दिल्यात त्याद्वारे गुरूंचं पुढचे जन्म कोणते आहेत हे बघतो. आणि पुढच्या जन्मात त्याला दिसतं की ते केदारनाथावरती एका गुहेमध्ये आपल्या गुरूंनी दुसरा अवतार घेतला, त्यांचं नाव आहे अरुणदेव. त्या अरुणदेवांच्या तिथं महाराजांनी म्हणजे आपल्या अवधूत देवताने तिथं जन्म घेतलेला आहे. त्यामुळं तो काय करतो, तात्काळ ते ध्यान आवरतो आणि चालत चालत कर्णप्रयागवरनं त्या ठिकाणी जातो आणि त्या गुहेच्या तिथं तोंडापाशी जाऊन बसतो. तिकडनं गुरु वर्ण येत असतात आणि अमोरासमोर दोघांची भेट होती. तेव्हा अरुणदेव बघतात की हा आपला पूर्वजन्मीचा कृतघ्न भक्त आहे, तर त्याकडे न बघताच ते निघून जातात. तर त्याच्या मनाला फार लागतं. तर गुरु त्याकडे अजिबातच बघत नाही. थोडं काही काळ तो तिथं राहतो, तर त्याला अत्यंत खेद होतो आणि अत्यंत खेदानं तो त्राही मानून होतो की गुरूंना मी कसं संतुष्ट करेन, केवढा मोठा मी अपराध केला गुरूंचा. तर असा तो मनानं अगदी दुःखी अंतःकरणानं राहत असतो. पण गुरु त्याला कसल्याही प्रकारची सवलत देत नाहीत, गुरु त्याकडे बघतच नाहीत. तर अशा काळामध्ये ह्या अरुणदेवांच्याकडं हरिहरानंद महाराजां नावाचे एक महाराज येत असतात दर्शनाला आणि भेटीला. त्यावेळेला एकदा हा मुनी त्या हरिहरानंदांच्या गप्पा मारतो की म्हणतो माझ्यातनं असा अपराध घडलेला. तर महाराज हे पण त्रिकालदर्शी महाराज असतात. ते म्हणतात की तू जी सांगतोस ही तुझी कथा मला पूर्ण माहिती आहे, तुझ्या हातनं गुरूंचा जो अपराध झालेला आहे तो फार मोठा आहे, तर तो क्षमा करण्यात पात्र नसल्यामुळं गुरु तुझ्यावरती संतुष्ट होत नाही, तुझ्याकडे बघत नाही, तुझ्यावरती रुष्ट आहे. तर आता मी काय करू, मी अनेक वर्ष दुःखात घालवली आहेत, आता माझा देह पण वार्धक्यात आला असं त्या मुलीने सांगितल्यानंतर ते म्हणाले की तू गुरूंची स्तुती कर. गुरूंची स्तुती केली की पापं दूर होतात, तू गुरूंची स्तुती कर. मग तो अनेक प्रकारची गुरूंची स्तुती करत करत त्या परिसरात राहतो. तर एक दिवस त्याच्या मनात असं येतं की आपल्या गुरूंचं हे जे चरित्र आत्ता मी तुम्हाला सांगतो, हे चरित्र जे आहे हे आपण का बरं लिहू नये. मग तो केदारनाथाची तिथं बसून स्मरण करतो गुरूंच्या या जन्मांची आणि ते चरित्र लिहायला लागतो. त्यावेळेला तो म्हणतो की माझ्यात एक दैवी शक्तीचा संचार होतो आणि त्यामुळे मी हे चरित्रग्रंथ लिहिलेला आहे. तर तो चरित्रग्रंथ तो पूर्ण लिहितो. तर तो अवधूत जन्माचा चरित्रग्रंथ, अरुणदेव जन्माचा चरित्रग्रंथ आणि पुढं आत्ता जे माताजींचं जे स्वरूप आहे गीता भारतींचं त्या जीवनाचा चरित्रग्रंथ, असं तो एकत्र ग्रंथ संस्कृतमध्ये लिहितो. आणि तो पुढं ते हरिहरानंदांना सांगतो की मी अशा पद्धतीने हे गुरुचरित्र लिहिलेलं आहे. तर मग ते म्हणतात की आपण गुरूंची तुझी भेट मी घडवून देतो आणि त्याप्रमाणे ते भेट घेतात. त्यावेळेला अरुणदेवांचं देहसुद्धा वार्धक्यात आलेला असतो. तर त्यावेळेला हरिहरानंद ते म्हणतात की ह्या आता तुमच्या भक्ताला माफ करा, त्यातनं चूक झालेली आहे, त्याने अनेक प्रकारे तुमची स्तुती केलेली आहे, तर तुम्ही त्याला आशीर्वाद द्या. तर तो असं म्हणतो की मी त्यावेळेला गुरूंच्या पायावर पडलो आणि रडायला लागलो मोठ्यांदा रडता रडता. गुरुने त्याच्या पाठीवरून हात प्रेमाने फिरवला आणि म्हणाले, बाळा अशी कोणाचीही तू असा अन्याय करू नकोस, आता तुला मी माफ केलेलं आहे. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो मी कृतकृत्य झालो, जीवनामध्ये जे काय प्राप्त करायचं ते मी केलं. गुरुने आशीर्वाद दिला आणि मग अशा पद्धतीनं तो गुरूंचं सगळं जे संकीर्तन आहे तो सांगत राहतो. त्यानंतर मग तो देह अरुण जो अवतार आहे तो अवतार पुढं ज्यावेळेला ते सोडतात त्यावेळेला तो म्हणतो की पुढचं जे अंत्येष्टी क्रिया ती मी केली, म्हणजे माझ्या हातात गुरूंची अंत्येष्टी करायची होती जी माझ्यातनं ह्या जन्मात झाली.
आणि मग तो पुढं म्हणतो की मी संन्यास घेतला आणि परिव्राजक योग सिद्धांत जो आहे ते परिव्राजक संन्यासी होऊन मी ध्यानासाठी पुढं निघून गेलो. तर ही जी कथा आहे ही त्यानं प्रस्तावनेत लिहिली, मी प्रस्तावना सांगितली. पुढं तो ग्रंथही मोठा आहे आणि त्याची प्रस्तावनाचं विश्लेषण ज्यांनी ग्रंथ प्रकाशित केला त्यांनी सुद्धा त्याची पुढं कथा सांगितलेली आहे. तर अशी माया गुरूंची ही कथा आहे. मला ह्या गुरुपौर्णिमेची विषय आपल्याला सांगायची होती. तर ही अशी आमच्या माताजींची कथा आहे. ओम गुरुभ्यो नमः.